जेव्हा आपण नवीन वर्षाचा आपला सिलेबस स्टार्ट होतो किंवा नवीन इयर साठी आपण ऍडमिशन घेतो, तेव्हा आपल्याला जे काही नवीन सब्जेक्टची आपली ओळख व्हायला लागते. त्यामध्ये जसं आपण सपोज आता थर्ड इयरला आपण आहोत, तर थर्ड इयर मध्ये आपल्याला कुठले नवीन सब्जेक्ट असतात, तर स्त्रीरोग प्रसूती तंत्र आहे, काय चिकित्सा असू शकतं, किंवा तुमचे सर्जरीचा सब्जेक्ट असू शकतो, शल्यतंत्र. तर असे हे विषयांची नावं आपल्याला माहिती नसतात आणि ते ऐकून आपल्याला थोडीशी त्याची भीती वाटायला लागते, की आपण आतापर्यंत जे काही शिकत आलेलो असतो, स्वस्थवृत्त म्हणा किंवा रोगनिदान म्हणा, ह्यापेक्षाही आता आपले क्लिनिकल विषय आपल्याला शिकायला लागतात. तर आपण जो सब्जेक्ट बघणार आहोत, स्त्रीरोग आणि प्रसूतीतंत्र असं, जो आपला सब्जेक्ट आहे, यामध्ये आपण कोणते कोणते टॉपिक्स ह्याच्यामध्ये इन्क्लूड आहेत, ते सर्व काही आपण सुरुवातीला बघणार आहोत. तर विषयाची भीती वाटू नये किंवा विषयाशी आपली ओळख व्हावी, त्यामध्ये आपण कोणत्या टॉपिक्स त्याच्यामध्ये आपल्याला इन्क्लूड आहेत, आपल्याला त्यामध्ये कुठल्या सर्जरीज इन्क्लूड आहेत, म्हणजे ओव्हरऑल आपल्याला एक अभ्यासाची जी गाईडलाईन आहे ती मिळावी आणि विषयाची आपली ओळख व्हावी, की आपण या वर्षभरामध्ये काय काय शिकणार आहोत. आणि त्याचं प्रॅक्टिकल इम्प्लिमेंटेशन जेव्हा आपण आपली प्रॅक्टिस करणार असू, तेव्हा आपण ते कसं करायचे, किंवा हॉस्पिटल्समध्ये आपल्या क्लिनिकल बॅचेस असतात, तर त्यामध्ये हे जे नॉलेज आहे ते आपण कसं वापरायला पाहिजे. तर ह्या सर्व गोष्टी आपण आपला जो सिलेबस असेल स्त्रीरोग आणि प्रसूतीतंत्रचा, तर यामध्ये बघणार आहोत. तर सर्वात पहिले जे आहे, आपला जो सब्जेक्ट आहे तो आपल्याला असतो 400 मार्क्सला. ओके. तर यामध्ये आपल्याला एक सेकंड. ओके. तर हा आपल्याला सब्जेक्ट असणार आहे 400 मार्क्सला. ओके. तर हे जे 400 मार्क्स आहेत ते थेरी पेपर आणि प्रॅक्टिकल असे डिवाइड केले जातात. तर थेरीमध्ये आपल्याला पेपर 1 जो आहे प्रसूती तंत्र, ज्याच्यामध्ये आपल्याला ऑप्सचा जो पार्ट असतो, जो काही प्रेग्नन्सी डिलिव्हरी रिलेटेड जो पार्ट असतो तो बघायचा आहे. तो आहे आपल्याला 100 मार्क्सला. ओके. आणि सेकंड पेपर जो आपला आहे तो आहे स्त्री रोगशी रिलेटेड, स्त्रियांशी रिलेटेड. तिथे डिसऑर्डर्स असतात, नॉर्मल त्यांची फिजिओलॉजी असते, पॅथॉलॉजिकल ज्या कंडिशन असतात त्याची मॅनेजमेंट असते, म्हणजे पिरियड्सशी रिलेटेड, मेन्स्ट्रुअल सायकलशी रिलेटेड ज्या काही गोष्टी आहेत, किंवा रिप्रोडक्टिव्ह आपले ऑर्गन्स जे आहेत त्यांच्याशी रिलेटेड जे काय अनॅमलीज आहेत किंवा जे काही डिसिजेस आहेत, ते आपण स्त्रीरोग ह्या पेपरमध्ये बघणार आहोत. तर हा पण आपल्याला 100 मार्क्स साठी या ठिकाणी असतो. ओके. आणि राहिलेले जे आपले 200 मार्क्स आहेत, तर ते आपल्या प्रॅक्टिकल म्हणजे व्हायवाच्या आपल्या एक्झामसाठी असतात. तर हे ओव्हरऑल 400 मार्क्सचा आपल्याला हा आपला जो विषय आहे स्त्रीरोग आणि प्रसूतीतंत्र हा असतो. तर आपला जो विषय आहे ह्याच्याशी ओळख करून घेताना थोडक्यात, म्हणजे अगदी थोडक्यात आपल्याला जर समजून घ्यायचं असेल, तर आपण कसं समजून घेणार, स्त्री जी मुलगी असते, नंतर जशी जशी तिची वाढ होते, जन्म झाल्यानंतर ज्या काही अवस्था असतात, जसं की इथे प्युबर्टी असते, मेनार्क असतो, त्यानंतर प्रेग्नन्सी रिलेटेड गोष्टी असतात, त्यामध्ये फिजिओलॉजिकल बॉडीमध्ये चेंजेस होत असतात. प्रेग्नन्सी झाल्यानंतर जे काय आफ्टर डिलिव्हरी पिरियड असतो, पोस्टनेटल पिरियड असतो, त्यामध्ये काय काय चेंजेस होतात. त्याच्यानंतरचं जे काय स्त्रीचं जे लाईफ स्पॅन असतं, त्यामध्ये पेरिमेनोपॉझल ज्या गोष्टी असतात, मेनोपॉज असतो, पोस्ट मेनोपॉझल फॅक्टर्स असतात. तर ह्या सर्व ज्या गोष्टी आहेत ना, त्याचा आपल्या बॉडीवरती, स्त्रियांच्या बॉडीवरती इफेक्ट होत असतो आणि एक स्त्री ह्या पूर्ण फेजेस मधनं जात असते. तर जेव्हा आपण स्त्री रोगचा अभ्यास करतोय, तेव्हा आपल्याला स्त्रियांशी रिलेटेड ह्या ज्या काही स्टेजेस आहेत त्या समजून घेणं गरजेचं आहे. आणि ओव्हरऑल स्त्री रोग आणि प्रसूती तंत्र म्हणजे काय, ह्या वयाच्या विविध ज्या काही अवस्था आहेत त्यामध्ये स्त्रियांचे आरोग्य आणि त्याच्याशी रिलेटेड ज्या काही ट्रीटमेंट रिलेटेड गोष्टी आहेत त्या सर्व आपल्याला या विषयामध्ये या ठिकाणी बघायच्या असतात. ओके. तर हा म्हणजे यामध्ये आपण स्त्रियांशी डील करतो, प्रेग्नन्सीशी डील करतो, किंवा डिलिव्हरी ह्या ज्या गोष्टी असतात त्याच्याशी डील करतो. तर हा एक सब्जेक्ट असा असतो की, म्हणजे बिईंग अ गायनेकोलॉजिस्ट, तुम्ही एखाद्या फॅमिलीला तिथे जो आनंद देता, म्हणजे
डॉक्टर तर आपण दुसऱ्या डिसिजेसला पण क्युअर करत असतो, पण एखाद्याची नॉर्मल डिलिव्हरी करणं किंवा एखाद्या इन्फर्टिलिटीच्या कपलला प्रेग्नन्सी आपल्या ट्रीटमेंटमुळे राहणं आणि खूप दिवसांनी लग्नानंतर बऱ्याच वर्षांनी त्यांना जे मूल प्राप्त होतं त्याचा जो आनंद असतो तो म्हणजे आपण देऊ शकतो एवढं, म्हणजे आपण आपला जो सब्जेक्ट आहे तो महत्वाचा असतो आपल्याला. ओके, तर या ठिकाणी आपल्याला ह्या सर्व गोष्टी आपल्या विषयामध्ये बघायच्या असतात. त्या वेगळ्या वेगळ्या लाईफच्या ज्या स्टेजेस असतात तिथे वेगळ्या वेगळ्या हार्मोनल गोष्टी होतात आणि त्यासोबतच जे काही डिसिजेस असतात त्या त्या पिरियडशी रिलेटेड ते सगळे आपल्याला बघायचे असतात. ओके, तर आपण आता वन बाय वन या ठिकाणी बघूयात. तर जो आपला फर्स्ट पेपर आहे, पेपर वन, जो प्रसूती तंत्रचा आहे, तर ह्याच्यामध्ये आपल्याला काय बघायचंय, हा जो प्रसूतीचा पेपर आहे यामध्ये आपल्याला जी काही स्त्री विशिष्ट शारीर रचना असते, स्त्रियांची अॅनाटॉमी, फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम जी आपली असते त्याच्यामध्ये युटेरस, फॅलोपियन ट्यूब्स, ओव्हरीज, सर्व्हिक्स, व्हजायना, ब्रेस्ट, ह्या ओव्हरऑल ज्या काही गोष्टी असतात आपल्याला जेनायटल ट्रॅक्ट सोबतच जे ऑर्गन महत्वाचं असतं ब्रेस्ट, ह्याची पण या ठिकाणी आपल्याला अॅनाटॉमी, फिजिओलॉजी ह्या सगळ्या गोष्टी बघायच्या असतात. तर यामध्ये आपण आयुर्वेदात सांगितलेलं त्रावर्ता योनी आहे, आर्तवह, स्तन्यवह आहे, सोबतच स्त्रीची जी श्रोणी आहे, या सर्व गोष्टी आपल्या ज्या काही आपल्या आयुर्वेदिक ग्रंथांमध्ये दिल्यात त्या, आणि सोबतच ज्या आपल्या ॲलोपॅथीच्या जे काही आपल्याला दिलं गेले, जे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे एक्झाम साठी आणि पुढे भविष्यात प्रॅक्टिस साठी सुद्धा. तर हे सर्व जे आहे ते आपण या अॅनाटॉमी ऑफ फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम ह्या टॉपिकच्या अंडर सर्व काही आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. ओके, यानंतर जे आहे ऋतुचक्र. ऋतुचक्र म्हणजे काय मित्रांनो, तर यामध्ये जे आहे मेन्स्ट्रुअल सायकल विषयी जे काय पिरियड्स येतात मुलींना, तर त्याविषयी आपल्याला नॉर्मल ज्या काही गोष्टी आहेत त्याची फिजिओलॉजी आहे, जे हार्मोन्स असतात त्या हार्मोन्स कसे ऍक्ट होतात मेन्स्ट्रुअल सायकल वरती, त्याचा काय इम्पॅक्ट होतो, ह्या सर्व गोष्टी इथे बघणार आहोत. सोबतच आर्तव आणि शुक्र हे जे काय सांगितलं गेले आपल्या ग्रंथांमध्ये ते पण आपण इथे बघणार आहोत. रजस्वला परिचर्या, जे काय पिरियड्सचे डेज असतात याच्यामध्ये त्या स्त्रीने किंवा त्या मुलीने कशा पद्धतीचा आहार विहार ठेवला पाहिजे, कुठल्या गोष्टी करायच्या नाहीत, या ज्या गोष्टी सांगितल्या गेल्या त्या रजस्वला परिचर्यामध्ये आपण बघणार आहोत. ओके, तर यामध्ये ऋतुचक्राच्या अंडर आपण या सर्व गोष्टी इथे बघणार आहोत. त्यानंतर जे आहे ते गर्भविज्ञान. तर यामध्ये जे आहे गर्भाशी रिलेटेड, गर्भ म्हणजे काय, मग गर्भाची वाढ कशी होते, मासानुमासिक त्याची 9 महिन्याची जी प्रेग्नन्सी असते त्याच्यामध्ये कसा गर्भ वाढतो, कुठले ऑर्गन्स कधी डेव्हलप होतात, काय त्याची लक्षणं काय आपल्याला दिसायला लागतात, या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या आपण गर्भ या टॉपिकच्या अंडर बघणार आहोत. यामध्ये मॉडर्नच्या ह्याने पण आपण एम्ब्रिओलॉजी आणि फिटल डेव्हलपमेंट कशी होते ते सर्व काही इथे बघणार आहोत. ओके, याच्यासोबतच गर्भाशयात बाळ असतात, फिटस इन युटेरो, त्यामध्ये आपल्याला कुठल्या गोष्टी बघितल्या पाहिजेत, तर लाय आहे, ऍटिट्यूड आहे, प्रेझेंटेशन आहे, प्रेझेंटिंग पार्ट कुठला असतो, डिनॉमिनेटर म्हणजे काय, फिटल पोझिशन म्हणजे काय, या सर्व गोष्टी आपल्याला या ठिकाणी शिकायच्या आहेत. ओके, त्यानंतर जे आहे ते गर्भिणी विज्ञान. जसं गर्भाशी रिलेटेड गोष्टी आपण शिकतोय तसंच आपल्याला गर्भिणीशी रिलेटेड गोष्टी सुद्धा शिकायच्या आहेत. तर याच्यामध्ये गर्भिणी निदान, तर एखादी स्त्री गर्भिणी आहे हे आपण कसं ओळखणार, तर त्या ठिकाणी कुठली लक्षणं निर्माण होत आहेत त्याच्यामध्ये, गर्भ उपघातकर भाव कुठले आहेत, गर्भविकृती कुठल्या आहेत, या सर्व गोष्टी आपण इथे बघणार आहोत. सोबतच प्रेग्नन्सीमध्ये फिजिओलॉजिकल चेंजेस कोणते कोणते होतात ते सुद्धा आपल्याला या ठिकाणी बघायचे. ओके, याच्यासोबतच गर्भिणी परिचर्या, त्या स्त्रीची जी काय 9 महिने काळजी कशी घ्यायची, तिने कुठला आहार घ्यावा, कुठला नाही घ्यायचा, विहार कसा असावा, या सर्व गोष्टी बघणार आहोत. आणि अँटीनेटल केअर जे आहे त्याच्यामध्ये आपल्याला जी प्रेग्नन्सी असते त्याच्यामध्ये एक्झामिनेशन काय केलं पाहिजे, इम्युनायझेशन कसं केलं पाहिजे, किंवा इन्व्हेस्टिगेशन आपण काय काय केले पाहिजे, तर या सर्व गोष्टी आपल्याला गर्भिणी विज्ञानाच्या अंडर आपल्याला बघायच्या आहेत. ओके, गर्भ झाले, गर्भिणी झाल्या, आता पुढे काय बघायचंय आपण, तर गर्भव्यापक. जसं की नॉर्मल गोष्टी आपण शिकणार आहोत त्याच्यासोबतच आपल्याला ऍबनॉर्मल काय काय असतं हे सुद्धा माहित असणं गरजेचं आहे, त्याची मॅनेजमेंट कशी करायची ते पण आपल्याला
येणं तितकंच महत्वाचं आहे. तर गर्भव्यापद मध्ये काय काय येतं, तर याच्यामध्ये जे आहे गर्भस्राव, गर्भपात, अबॉर्शन्स, एमटीपी ऍक्ट काय आहे, त्याच्यामध्ये काय काय गाईडलाईन्स दिले गेले आहेत, गर्भव्यापद कोणते असतात, त्याच्यामध्ये काय लक्षणं दिसतात, आपल्याला त्याची मॅनेजमेंट कशी करायची आहे, आयुजीआर म्हणजे काय, म्हणजे इंट्रायुटराईन ग्रोथ रिस्ट्रिक्शन कशाला म्हणतात, ऑलिगोहायड्रोमिनॉस, पॉलीहायड्रोमिनॉस, जे गर्भाच्या बाजूला पाणी असतं, एमनायटिक फ्लुइड ज्याला आपण म्हणतो, ते कमी झाल्यावरती काय होतं, जास्त झाल्यावरती काय होतं, त्याचे आणि कशाने ते कमी होतं किंवा कशाने जास्त होतं, मग असं झाल्यानंतर आपल्याला काय त्याची मॅनेजमेंट करायची आहे, गर्भाशयात जर जी नॉर्मल बाळाची वाढ आहे ती जर होत नसेल तर काय केलं गेलं पाहिजे, तर या सर्व गोष्टी आपण इथे बघणार आहोत. RH इनकॉम्पॅटिबिलिटी आहे, एक्टोपिक प्रेग्नन्सी ज्यामध्ये प्रेग्नन्सी जी आहे ती गर्भाशयात न राहता ट्यूब्स मध्ये जर राहिली असेल तर त्याला एक्टोपिक प्रेग्नन्सी म्हणतात. तर एक्टोपिक प्रेग्नन्सी म्हणजे काय, त्याचं मॅनेजमेंट कसं करायचं, त्याच्यानंतर अंतर्मृत गर्भ आहे, गर्भाशयातच जर मृत झाला, डेड झाला, तर त्या वेळी कशी आपण मॅनेजमेंट केली पाहिजे, त्याला आयुडी पण म्हणतात, इंट्रायुटराईन फिटल डेथ. ओके, तर या कंडिशन्स मध्ये आपण काय केलं पाहिजे, रक्तगुल्म, ह्या गोष्टी म्हणजे काय, तर हे सर्व काही आपण गर्भव्यापदच्या अंडर शिकणार आहोत. ओके, ओव्हरऑल ज्या ठिकाणी बाळाला प्रॉब्लेम निर्माण होतो, गर्भाला प्रॉब्लेम निर्माण होतो, त्याला आपण गर्भव्यापद असं म्हणतो. तर ही व्यापद कशी मॅनेज करायची, जशी पंचकर्माची व्यापदे असतात किंवा अजून कुठल्या ट्रीटमेंटची व्यापद होऊ शकतं, तर तसंच जे आहे ते गर्भ वाढ होत असताना त्या ठिकाणी काही कॉम्प्लिकेशन्स क्रिएट होतात, व्यापद तयार होतात, ते आपण एकतर होऊच नाही म्हणून काळजी घ्यायची, त्यासाठीच अँटीनेटल केअर सांगितली गेली आहे, गर्भिणी परिचर्या सांगितली गेली आहे, पण तरीही जर होत असेल तर ते कसं मॅनेज करायचं ते सर्व काही आपल्याला या ठिकाणी शिकायचं आहे. ओके, त्यानंतर आहे गर्भिणी व्यापद. जसं गर्भव्यापद आपण बघितलं तसंच गर्भिणी व्यापद म्हणजे गर्भिणीला काय काय त्रास होऊ शकतो या प्रेग्नन्सीच्या पिरियडमध्ये, तर गर्भिणी व्यापद मध्ये अरुची, हुल्लास, छर्दी, विबंध, अतिसार, अर्श, परिकर्तिका, उदावर्त अशा अनेक गोष्टी आपल्याला बघायला मिळतात. आता तुम्ही पण म्हणजे किंवा आपल्या नातेवाईकांमध्ये कुणामध्ये जर प्रेग्नन्सी राहिली तर जनरली ओमिटिंग होणं किंवा दुसरा आणखी कधी कधी ब्लिडिंग पण होतं, तर अशा कंप्लेंट्स आपल्याला ऐकायला मिळतात. तर ह्या ज्या गोष्टी आहेत त्याला गर्भिणी व्यापद असं म्हटलं जातं. ओके, ह्याच्या सोबतच गर्भिणी ज्वर आहे, शोथ आहे, पांडू, किकवी, स्कंदू, वैवर्ण्य या सर्व गोष्टी सुद्धा आपल्याला बघायच्या आहेत. हायपरटेन्सिव्ह डिसऑर्डर्स इन प्रेग्नन्सी, जेव्हा ब्लड प्रेशर जे आहे ते नॉर्मल पेक्षा जास्त होतं, त्यामुळे काय काय प्रॉब्लेम्स क्रिएट होतात, प्री एक्लाम्शिया, एक्लाम्शिया, हायपरटेन्शन या सर्व गोष्टी आपल्याला या ठिकाणी बघायचे. सोबतच हाय रिस्क प्रेग्नन्सी. हाय रिस्क प्रेग्नन्सी म्हणजे काय, ज्या ठिकाणी आपल्याला एक्स्ट्रा केअर त्या मदरची घ्यायला लागते, अशा कंडिशन्स निर्माण होतात. जसं हायपरटेन्सिव्ह डिसऑर्डर्स आहे किंवा डायबेटिक आहे मदर किंवा अजून त्यामध्ये कुठल्या कॉम्प्लिकेशन्स क्रिएट झाले आहेत, तर त्या केसेसमध्ये त्या मदरची आणि बाळाची आपल्याला एक्स्ट्रा केअर घ्यायला लागते. तर त्या अशा केसेस ज्या असतात त्या हाय रिस्क प्रेग्नन्सीच्या अंडर येतात. ओके, यानंतर जे आहे ते प्रसवपूर्व रक्तस्राव, नावातच आहे प्रसवपूर्व रक्तस्राव. प्रसव म्हणजे डिलिव्हरी होण्याच्या अगोदर जो काही रक्तस्राव होतो त्याला अँटीपार्टम हिमरेज असं म्हणतात. ओके, तर हे कशामुळे होतं, म्हणजे प्रेग्नन्सी मध्ये होणारा जो काही रक्तस्राव आहे त्याला एपीएच असं म्हणतात. तर हा कशामुळे होतो, त्याच्यामध्ये काय काय इन्व्हेस्टिगेशन केले पाहिजे, त्याची मॅनेजमेंट कशी आहे, या सर्व गोष्टी आपल्याला इथे गर्भिणी व्यापदच्या अंडर बघायच्या आहेत. ओके, गर्भ झालाय, गर्भिणी झाले, आता आपल्याला बघायचे प्रसव विज्ञान. तर प्रसव म्हणजे जी काय डिलिव्हरीची प्रोसिजर असते, लेबरची जी काही प्रोसिजर असते ती आपल्याला या टॉपिक मध्ये पूर्ण शिकायची आहे. तर याच्यामध्ये काय काय दिलं गेलंय, तर सुतिकागार किंवा लेबर रूम कशी असावी, त्याचा सेटअप कसा असावा, तिथे काय काय मेडिसिन्स असले पाहिजे, तिथे जे आपले नॅशनल हेल्थ गाईडलाईन्स आहेत तर त्या लेबर रूम मध्ये कुठल्या गोष्टी डिस्प्ले केल्या असल्या पाहिजेत, या सर्व गोष्टी आपल्याला बघायला लागतात. ओके, नंतर जे काय डिलिव्हरीसाठी मेडिसिन्स यूज होतात ते कोणते आहेत, त्याच्यामध्ये युटेरोटॉनिक्स असतात, टोकोलायटिक्स असतात, अनाल्जेसिक्स असतात. तर ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला शिकायच्या आहेत. त्या ड्रगचे इंडिकेशन, कॉन्ट्रा इंडिकेशन, डोस किती द्यायचा, कधी द्यायचा, त्याची काय ऍक्शन होते, या सगळ्या गोष्टी या ठिकाणी बघायला लागतात. ओके,
त्यानंतर प्रसव. प्रसव आपल्याला आयुर्वेदिक अँगलने पण बघायचं आहे आणि ॲलोपॅथी अँगलने पण बघायचं आहे. तर त्याच्यामध्ये प्रसवच्या कुठल्या कुठल्या अवस्था दिल्यात, प्रसव हेतू, प्रसव काल कोणता आहे, या सगळ्या गोष्टी बघायच्या आहेत आपल्याला आणि प्रसवच्या अवस्था. तर हे जनरली आपल्याला नॉन आन्सर क्वेश्चनला पण याच्यावरती क्वेश्चन बऱ्याचदा विचारला जातो एक्झाम मध्ये. सोबतच जी काही लेबरची प्रोसिजर आहे त्याची फिजिओलॉजी कशी आहे, लेबर सुरू झाले हे आपण कसं डायग्नोज करू शकतो, त्याच्यामध्ये फिटल स्कल आणि क्लिनिकल पेल्विमेट्री म्हणजे काय, हे सगळ्या गोष्टी आपल्याला याच्यामध्ये बघायच्या आहेत. सोबतच मेकॅनिझम ऑफ लेबर, लेबर जी काय होते त्याच्यामध्ये काय काय गोष्टी त्या ठिकाणी होतात, तर त्याला मेकॅनिझम ऑफ लेबर असं म्हणतात. आणि ते कसं मॅनेज करायचं, लेबरच्या कोणत्या स्टेजला आपण काय त्या गाईडलाईन्स फॉलो केल्या पाहिजे, काय प्रोटोकॉल फॉलो केला पाहिजे, या सगळ्या गोष्टी आपल्याला इथे बघायच्या आहेत. ओके. इंट्रा पार्टम फिटल मॉनिटरिंग कशी केली गेली पाहिजे, एनएसटी म्हणजे काय, फिटल डिस्ट्रेस म्हणजे काय, ते केव्हा होतं, काय त्याची कारण, तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला लेबर टॉपिकच्या अंडर बघायच्या आहेत. यानंतर जे आहे ते आहे प्रसव व्यापदा. तर नॉर्मल प्रसव आपण शिकल्यानंतर त्याची व्यापदा पण शिकायची. जसं नॉर्मल गर्भ शिकलो, नॉर्मल गर्भिणी शिकलो, मग त्याची व्यापद शिकणार. तसंच आता प्रसव शिकल्यानंतर प्रसवची व्यापद पण आपल्याला बघायला लागणार. ओके. तर जे काही लेबरच्या प्रोसिजर मध्ये कॉम्प्लिकेशन्स येतात किंवा इमर्जन्सी सिच्युएशन ज्या काय क्रिएट होतात, त्यामध्ये प्रीटर्म लेबर आहे, पोस्टर्म लेबर आहे. प्रीटर्म म्हणजे ठरलेल्या वेळेच्या अगोदरच डिलिव्हरी होणं, पोस्टर्म म्हणजे डिलिव्हरीची डेट होऊन पण त्या ठिकाणी पेन होत नाहीत, तर अशा वेळेला ती पोस्ट डेटेड प्रेग्नन्सी असते. गर्भसंग किंवा विलंबित प्रसव, ज्याला ऑब्स्ट्रक्टेड किंवा प्रोलॉंग लेबर म्हटलं जातं. अपरासंग, रिटेन्शन ऑफ प्लासेंटा, जो काही प्लासेंटा आहे तो ठराविक वेळेत बाहेर यायला पाहिजे, तो जर नाही आला तर त्याला रिटेन्शन ऑफ प्लासेंटा म्हणतात. अशा वेळी काय केलं पाहिजे, पोस्ट पार्टम हिमरेज म्हणजे आफ्टर डिलिव्हरी त्या ठिकाणी ब्लिडिंग जास्त होणं, तर त्याला पोस्ट पार्टम हिमरेज असं म्हणतात. मग असे कंडिशन आपण कशा पद्धतीने मॅनेज करू शकतो, या सगळ्या गोष्टी आपल्याला प्रसव व्यापक या टॉपिकच्या अंडर बघायच्या आहेत. ओके. त्यानंतर जे आहे ते मूढगर्भ. तर मूढगर्भाचे जे काही प्रकार आहेत त्याच्यामध्ये काय काय गोष्टी दिसतात, कोणत्या कंडिशनला कोणता मूढगर्भ म्हणायचं, या सगळ्या गोष्टी आपल्याला इथे बघायच्या. त्याच्यासोबतच ऍबनॉर्मल प्रेझेंटेशन कोणती असतात फिटसची, सीपीडी म्हणजे काय, म्हणजे सेफॅलोपेल्विक डिस्प्रपोर्शन, ते कशाला म्हणायचे, त्याने काय होऊ शकतं, मूढगर्भ असताना त्याचे उपद्रव काय होऊ शकतात, ऑब्स्टेटिक इमर्जन्सीज आहेत, तर जसं की कॉर्ड प्रोलॅप्स आहे, जेनायटल ट्रॅक इंजुरी आहे डिलिव्हरीच्या वेळेला होणाऱ्या, तर हे झाल्यानंतर इमर्जन्सी सिच्युएशन कशी हँडल केली गेली पाहिजे हे आपण बघणार आहोत. सोबतच युटेराइन इन्व्हर्जन आहे, अमनियोटिक फ्लुइड एम्बोलिझम म्हणजे काय, ऑब्स्टेटिक शॉक, युटेराइन रप्चर, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला इथे बघायच्या आहेत. त्यासोबतच इंडक्शन अँड ऑगमेंटेशन ऑफ लेबर आणि असिस्टेड लेबर टेक्निक्स, यामध्ये इंडक्शन, लेबर इंड्यूस करण्यासाठी, लेबर पेन स्टार्ट करण्यासाठी कोणती औषधं वापरली पाहिजे, जी काही लेबर म्हणजे डिलिव्हरी चालू आहे त्याचा स्पीडअप करण्यासाठी जी औषधं वापरली जातात ती कुठली असतात, किंवा डिलिव्हरीसाठी असिस्ट करण्यासाठी कुठल्या गोष्टी वापरल्या जातात, त्यामध्ये फोर्सेप आहे, व्हॅक्यूम आहे, किंवा होतच नसेल नॉर्मल डिलिव्हरी त्यावेळेला सिझेरियन सेक्शन, ज्याला सीझरने डिलिव्हरी झाली असं बऱ्याचदा आपण ऐकतो, तर ते म्हणजे काय, त्याची प्रोसिजर कशी असते, या सगळ्या गोष्टी आपल्याला ह्या टॉपिकच्या अंडर बघायच्या आहेत. ओके. त्याच्यानंतर आहे सुतिका. तर सुतिका आफ्टर डिलिव्हरी, जसं गर्भिणीचं आपण बघितलं, आता डिलिव्हरीचं पण बघितलं, मग डिलिव्हरी नंतर काय, डिलिव्हरी झाल्यावर त्या लेडीला आपण काय म्हणतो, सुतिका. तर ती सुतिका अवस्था काय असते, किती दिवसांची असते, त्याच्यामध्ये त्या स्त्रीने कुठल्या गोष्टी फॉलो केल्या पाहिजे, ब्रेस्ट फिडिंगचं महत्व आपल्याला तिला सांगायला लागतं, त्याच्यासोबतच पोस्टपार्टम केअर काय असते ते पण सांगायला लागतं. सोबतच कॉन्ट्रासेप्शन म्हणजे प्रेग्नन्सी राहू नये यासाठीचे जे काय उपाय असतात त्या ठिकाणी, ते आपल्याला त्याच्या संदर्भातलं काउन्सिलिंग पेशंटला करणं गरजेचं असतं. नाहीतर बऱ्याचदा डिलिव्हरी झाल्यानंतर पिरियड्स येत नाहीत आणि मग त्यातच प्रेग्नन्सी राहून जाते, तर असं होऊ नये. त्या लेडीला रिकव्हरीसाठी वेळ मिळावा, व्यवस्थित बाळ आणि आईला त्या फेज मधनं बाहेर येता आलं आणि नंतर ते पुढची प्रेग्नन्सी प्लॅन करतील, अशा हिशोबाने जे काही काउन्सिलिंग असतं कॉन्ट्रासेप्टिव्ह मेथड्सचं, ते आपण त्या ठिकाणी केलं गेलं पाहिजे.
सुतिका व्यापद्म, त्यामध्ये ज्वर ज्वर असतो, मक्कल असतो, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला या टॉपिकच्या अंडर इथे शिकायच्या आहेत. ओके. यानंतर जे आहे ते स्तन्य विज्ञान. तर स्तन्यामध्ये काय असतं की लॅक्टेशन म्हणजे बाळाला ब्रेस्ट फिडिंग करण्यासाठी ज्या काही गोष्टी असतात इम्पॉर्टंट त्या आपल्याला त्या मदरला सांगायला लागतात. आपल्या ग्रंथांमध्ये जे आहे स्तन्य, स्तन्यदुष्टी, स्तन्य संपद या सगळ्या गोष्टींचं वर्णन केलं आहे. सोबतच आपल्याला मॅस्टायटिस आहे, ब्रेस्ट ऍक्सेस आहे, ह्या सगळ्या गोष्टी देखील आपल्या पेपर 1 मध्ये म्हणजे जो काही आपला प्रसूती तंत्राचा पेपर आहे त्यामध्ये आपल्याला बघायचे आहे. तर ओव्हरऑलच आता हा पूर्ण आपण जो सिलेबस आहे पेपर 1 चा या ठिकाणी बघितलाय. तुम्हालाही अंदाज आला असेल की या सिलेबस मध्ये जे आहे पूर्ण प्रेग्नन्सी, डिलिव्हरी नंतरचा जो काही पिरियड असतो ह्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी इन्क्लूड केलेल्या आहेत. तर अशा पद्धतीने हा जो आपला पेपर 1 डिझाईन केलेला आहे त्या तो प्रसूती तंत्र या विषयावरती त्याचा जो काही सिलेबस आहे तो असणार आहे आणि त्या अनुषंगानेच आपल्याला पुढचा त्याचा अभ्यास जो आहे तो करायचा असणार आहे. यानंतर आपण बघणार आहोत पेपर 2 जो आपला स्त्रीरोगचा पेपर आहे. त्यामध्ये आपल्याला काय काय गोष्टी बघायच्या असणार आहेत त्या आपण इथे बघणार आहोत. ओके. तर फर्स्ट पेपर आपण बघितला पूर्ण प्रसूती तंत्राशी रिलेटेड होता. आता आपण जे काय गायनेकोलॉजिकल प्रॉब्लेम्स असतात त्याच्याशी रिलेटेड जे काय गोष्टी असणार आहेत आपल्या सिलेबस मध्ये पूर्ण आपल्या जो आपला स्त्रीरोग प्रसूती तंत्र हा विषय आहे त्यामध्ये ते आपण बघूया. ओके. तर सर्वात पहिले आपल्याला या ठिकाणी बघायचे की जी काही आपली रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स असतात, फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स आहेत त्याच्यामध्ये ते कशापासून फॉर्म होतात, त्याचं फॉर्मेशन कसं होतंय. आपण अॅनाटॉमी तर डिटेलमध्ये अगोदरच्या पेपरमध्ये बघितली. तर इथे ही जी काय डेव्हलपमेंट आहे ती कशी होते, त्या डेव्हलपमेंटल अॅनॉमलीज त्याच्यामध्ये काय काय असू शकतात आणि सोबतच न्यूरो एंडोक्रायनॉलॉजी ऑफ रिप्रोडक्शन म्हणजे जे काही हार्मोनल्स किंवा ज्या काही गोष्टी आहेत त्या आपल्याला या ठिकाणी बघायच्या असणार आहेत. आणि अॅनाटॉमिकल आणि फिजिओलॉजिकल आस्पेक्ट प्युबर्टी आणि मेनोपॉजशी रिलेटेड काय असणार आहे, त्याच्यामध्ये काय काय चेंजेस होतात ते पण आपल्याला या सेकंड पेपर मध्ये बघायचं. ओके. यानंतर जे आहे ते यंत्र आणि शस्त्र आपल्याला बघायची. तर जे काही आपल्याला इन्स्ट्रुमेंट्स लागतात एक्झामिनेशन साठी किंवा सर्जरी आपण ज्या काय करतो त्यामध्ये तर ती कोणती असणार आहेत ते सगळं आपल्याला आयुर्वेदिक आणि मॉडर्न दोन्ही याने बघायचं. मग त्यामध्ये यंत्राचे टाइप्स कुठले, त्यामध्ये कोणती कोणती यंत्र इन्क्लूड होतात किंवा जे काही शस्त्र आपल्याला सांगितली गेली आहेत त्यामध्ये कोणती कोणती शस्त्र आपण आपल्या विषयासाठी किंवा गायनेकच्या ज्या काही केसेस असतात त्यासाठी वापरतो, ह्या सर्व गोष्टी आपल्याला सेकंड पेपर मध्ये असणार आहेत. तर यंत्रशस्त्र जे आहेत ते आपल्याला एक्झाम मध्ये विचारली जातात, व्हायवाला पण विचारली जातात आणि प्रॅक्टिसच्या दृष्टीने पण ती आपल्याला महत्वाचीच असणार आहे. जेव्हा आपण एक्झामिन करणार तेव्हा आपल्याला कुठले इन्स्ट्रुमेंट घ्यायचे मग किंवा काही प्रोसिजर आपल्याला करायची तिथे तर कोणती कोणती इन्स्ट्रुमेंट आपल्याला लागणार, तर ह्या सर्व गोष्टींचं नॉलेज आपल्याला असलं पाहिजे. ओके. यानंतर जे आहे ते एक्झामिनेशन. जेव्हा आपल्याकडे स्त्री रुग्ण येते तिला कसं आपण एक्झामिन करायचं, जेव्हा ती गायनेकोलॉजिकल प्रॉब्लेम घेऊन आपल्याकडे आलेली असेल तेव्हा गायनेकोलॉजिकल हिस्ट्री टेकिंग काय असतं, त्याच्यामध्ये कोणकोणते पॉइंट्स इन्क्लूड केलेले असले पाहिजे. जनरल एक्झामिनेशन, सिस्टमिक एक्झामिनेशन, जे काय जेनेटल एक्झामिनेशन आहे ते कसं करायचं, ब्रेस्ट एक्झामिनेशन कसं करायचं, या सर्व गोष्टी आपल्याला या एक्झामिनेशनच्या टॉपिकच्या अंडर बघायच्या. ओके. आर्थोव्यापक. तर आपण सुरुवातीला जी काही मेन्स्ट्रुअल सायकलची फिजिओलॉजी बघितली किंवा ऋतुचक्र हे जे काही गोष्ट आपण बघितली आहे त्याच्यामध्ये आपण नॉर्मल गोष्टी बघितल्या. आता आपण बघणार आहोत त्या ॲबनॉर्मल गोष्टी. तर ज्या वेळेला मेन्स्ट्रुअल सायकल्स मध्ये ॲबनॉर्मॅलिटीज तयार होतात तर तिथे आपल्याला कोणत्या कोणत्या कंडिशन्स दिसतात, तर आपल्या ग्रंथांमध्ये जे आहे ते अष्टार्थ दृष्टी सांगितली आहे. ती म्हणजे काय, अनार्थ ज्याला अमेनोरिया म्हणतात ते काय असतं, पीसीओडी, पीसीओएस हे काय असतं, याच्या तर आपल्याला भरपूर प्रमाणात केसेस सध्या बघायला मिळतात. आर्तक्षय म्हणजे काय, आर्तवृद्धी म्हणजे काय, पॉलिमेनोरिया, अश्रुदर म्हणजे काय, या सर्व गोष्टींचा आपल्याला या ठिकाणी डिटेलमध्ये अभ्यास करायचा आहे. ओके. जेव्हा आपल्या प्रॅक्टिसमध्ये असे पेशंट्स येतात तेव्हा आपण त्यांचं मॅनेजमेंट कसं केलं पाहिजे,
या म्हणजे आपण जे काही सिलेबस हा डिटेलमध्ये बघणार आहोत त्याच्यामध्ये आपण प्रत्येक टॉपिकचं क्लिनिकल कोरिलेशन किंवा क्लिनिकमध्ये आपल्याला प्रॅक्टिसमध्ये त्या केसेस कशा पद्धतीने येतात त्या आपण कशा पद्धतीने मॅनेज करतो, तर ह्या सर्व गोष्टी आपल्याला लेक्चरमध्ये सांगितल्या जाणार आहेत. ओके. रजोनिवृत्ती मेनोपॉज म्हणजे काय, मग त्या मेनोपॉज मध्ये अनाटॉमिकल फिजिओलॉजिकल चेंजेस काय काय होतात त्या लेडीज मध्ये, मग ते आपण मॅनेजमेंट त्याची कशी केली पाहिजे किंवा त्या ठिकाणी ॲबनॉर्मल गोष्टी आपल्याला काय काय बघायला मिळतात, मेनोपॉज मध्ये रसायन का दिलं गेलं पाहिजे, त्याचा रोल का महत्वाचा आहे, तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला इथे बघायच्यात. ओके. त्यानंतर सर्वात महत्वाचा जो टॉपिक आहे तो योनिव्यापद. तर योनिव्यापद जे काय वेगळ्या वेगळ्या ग्रंथांमध्ये सांगितले गेले आहेत, योनिव्यापद म्हणजेच काय की फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचे जे काही डिसऑर्डर्स आहेत ते आपले चरकाचार्य आहेत, सुश्रुताचार्य आहेत, आणखी बाकी संहितांमध्ये सुद्धा योनिव्यापदचं वर्णन आलेलं आहे आणि प्रत्येकामध्ये थोडाफार डिफरन्स आपल्याला बघायला मिळतो. तर ती काय लक्षणं त्या ठिकाणी सांगितली गेली किंवा त्याच्यामध्ये काय ट्रीटमेंट करायला सांगितली, स्थानिक चिकित्सा असेल, सार्वधिक असेल, पंचकर्म असेल, तर या सर्व गोष्टींचा अभ्यास आपल्याला योनिव्यापदच्या अंडर करायचा आहे. ओके. सोबतच ज्या काही डिसऑर्डर्स आहेत फिमेलमध्ये बघायला मिळणाऱ्या, डिस्मेनोरिया आहे, प्युरायटिस व्हल्वा आहे, एंडोमेट्रियोसिस, ऍडेनोमायसिस, तर ह्या सगळ्या गोष्टींचा आपल्याला या ठिकाणी अभ्यास करायचा आहे. ओके. त्यानंतर आता सध्या आपल्याला बऱ्याचशा प्रमाणात बघायला मिळणारा जो टॉपिक आहे वंध्यत्व. वंध्यत्व म्हणजे इन्फर्टिलिटी. तर इन्फर्टिलिटी मध्ये काय होतं की प्रेग्नन्सी राहण्यासाठी प्रॉब्लेम येतो. तर याची कारणं खूप सगळी आहेत की आपण ह्या टॉपिक जेव्हा आपण शिकणार त्याला बघणारच आहोत. तर आयुर्वेदामध्ये वंध्यत्वाशी रिलेटेड काय काय गोष्टी सांगितल्या गेल्यात किंवा त्याच्यामध्ये आपल्याला फिमेल फॅक्टर्स मध्ये आपण काय बघितलं पाहिजे, मेल फॅक्टर्स मध्ये काय बघितलं गेलं पाहिजे, कोणत्या आपण टेस्ट त्या कपलला सांगितल्या पाहिजे किंवा त्याच्यामध्ये आपण मॅनेजमेंट काय केली पाहिजे, आयुर्वेदिक ट्रीटमेंट काय दिली पाहिजे, ॲलोपॅथीची ट्रीटमेंट काय दिली पाहिजे, या सगळ्या गोष्टी आपण या ठिकाणी शिकणार आहोत. ओके. त्याच्यानंतर आहे डायग्नोस्टिक टूल आणि टेक्निक्स. तर याच्यामध्ये आपल्याला डायग्नोसिस साठी ज्या काही गोष्टी करायला लागतात तर त्यामध्ये पॅप्समेर आहे, कॉल्पोस्कोपी आहे, सर्वायकल बायोप्सी आहे, एंडोमेट्रियल बायोप्सी आहे, एचएसजी आहे म्हणजे ट्यूब्स चेक करण्यासाठी केली जाते, अल्ट्रासोनोग्राफी आहे, सोनोग्राफी आपल्याला इंटरनल पिक्चर घेण्यासाठी म्हणजे युटेरस, ओव्हरीज ह्या सगळ्या गोष्टीची कंडिशन सध्या काय आहे ते बघण्यासाठी इम्पॉर्टंट असते. प्लस प्रेग्नन्सी मध्ये बाळाची वाढ कशी होते काय हे बघण्यासाठी सुद्धा सोनोग्राफी आपल्याला फार महत्वाची असते. ओके. त्यानंतर आहे हिस्टेरोस्कोपी, लॅप्रोस्कोपी, एमआरआय, सीटी स्कॅन. तर ह्या टेस्ट हे जे काही इन्व्हेस्टिगेशन आहेत ते आपण कधी केले पाहिजे काय, या सगळ्या गोष्टी आपण त्या त्या टॉपिकच्या वेळेला बघणार आहोत. ओके. त्यानंतर आहे स्थानिक उपक्रम म्हणजे स्थानिक चिकित्सा कुठली सांगितली गेली आहे, स्त्रीरोगाच्या पेशंट्स मध्ये आपण कोणती कोणती स्थानिक कर्म करू शकतो, तर त्यामध्ये धावन आहे, परिषेक आहे, पिचू आहे, योनीमध्ये आपण पिचू ठेवतो, वरती ठेवतो, योनी लेप आहे, योनी अवचूर्णन आहे, योनी पुरण, योनी धूपन, उत्तर बस्ती, क्षारकर्म, दहन, या सगळ्या गोष्टी आपल्याला या ठिकाणी शिकायच्या आहेत. ओके. त्यानंतर जे आहे ते स्त्री ज्या काही रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन आहेत स्त्रीचे त्या ठिकाणी तयार होणाऱ्या ग्रंथी किंवा अर्बुद म्हणजे बिनाईन आणि मॅलिग्नंट कंडिशन कोणत्या त्याच्यामध्ये सांगितल्या गेल्या आहेत त्या आपल्याला या टॉपिक मध्ये बघायच्या. मग त्यामध्ये योनिकंद आहे, योनी अर्श आहे, बिनाईन रिजन्स आहेत जसं युटेराईन फायब्रॉइड, बार्थोलिन सिस्ट, एंडोमेट्रियल किंवा सर्व्हायकल पॉलिप आहे, ओव्हॅरियन सिस्ट आहे, ट्युबो ओव्हॅरियन मास आहे, ह्या गोष्टी आपल्याला बघायच्या. अर्बुद आहेत मग त्यामध्ये प्री मॅलिग्नंट, मॅलिग्नंट लिजन्स कोणत्या कोणत्या आहेत, प्रिव्हेंटिव्ह ऍस्पेक्ट काय आहे, व्हॅक्सिनेशन काय काय दिलं गेलं पाहिजे, या सर्व गोष्टी आपल्याला ह्या टॉपिकच्या अंडर शिकायच्या आहेत. ओके. त्यानंतर जे आहे ते गुह्यरोग. गुह्यरोग म्हणजे काय, सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीजेस जे सेक्शुअल कॉन्टॅक्ट मधून पसरू शकतात त्यांना गुह्यरोग असं म्हणतात. ओके. तर यामध्ये उपदंश, फिरंग, कुळमेह या गोष्टी इन्क्लूड होतात. मग त्याच्यामध्ये लक्षणं कोणती दिसतात, त्यामध्ये ट्रीटमेंट काय दिली गेली पाहिजे, ह्या आपण गोष्टी ज्या आहेत त्या बघणार आहोत. सोबतच जे काय ऍलोपॅथीनुसार जे काही एसटीडीज आहेत त्याचं पण आपण अभ्यास या ठिकाणी करणार आहोत. ओके. त्यानंतर आहे युनिस्राव, व्हजायनल डिस्चार्ज. तर याचे पण केसेस बऱ्यापैकी आपल्याला प्रॅक्टिसमध्ये बघायला मिळतात.
तर श्वेतप्रदर आहे, मग त्याच्या कोणता प्रकार त्याच्यामध्ये आहे, ल्युकोरिया आपण ज्याला म्हणतो, मग तो त्याच्यामध्ये इन्फेक्शन आहे का, कुठला ऑर्गॅनिझम आहे, कोणत्या टाईपचं ते आहे इन्फेक्शन, किती त्याची सिव्हिरिटी आहे, या सगळ्या गोष्टी आपल्याला बघून ट्रीटमेंट द्यायला लागते. ओके, त्याचं डिफरन्शियल डायग्नोसिस आपल्याला करता आलं पाहिजे. ओके, ॲबनॉर्मल व्हॅजिनल डिस्चार्जचं. ओके, त्यानंतर जे आहे ते स्तनरोग. स्तनरोग म्हणजे काय की ब्रेस्ट डिसऑर्डर्स. तर ह्याच्यामध्ये आपल्याला सगळ्यात पहिले ब्रेस्टची क्लिनिकल अॅनाटॉमी जी आहे ती माहिती असणं गरजेचं आहे. सोबत म्हणजे काही डिसिजेस सांगितले गेले आहेत, त्याचे डिसऑर्डर्स सांगितले गेले आहेत, जसं की स्तनकिलक आहे, स्तनग्रंथी आहे, फायब्रो ॲडिनोमा आहे, स्तनार्बुद आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला इथे शिकायच्या आहेत. बऱ्याचदा फायब्रो ॲडिनोमाच्या केसेस आपल्याला बघायला मिळतात आपल्या प्रॅक्टिसमध्ये. शस्त्रकर्म, सर्जिकल प्रोसिजर स्त्रीरोग मध्ये कोणत्या कोणत्या केल्या जातात, तर त्याचं पण आपल्याला डिटेलमध्ये या ठिकाणी बघायचंय. तर याच्यामध्ये बघताना आपल्याला इन्स्ट्रुमेंट जे काय आपण अगोदर बघितले, तर ते कसे स्टरलाइज केले जातात, ऑटोक्लेव्ह कसं करायचं असतं, त्याच्यामध्ये लेबर आणि ओटी मध्ये इक्विपमेंट कुठले कुठले वापरले जातात, किंवा ते इन्स्ट्रुमेंट्स आहेत, लेबर रूम, ओटी आहे, ह्याचं स्टरलायझेशन कसं केलं जातं, किंवा त्या ठिकाणी जाताना आपण कुठले प्रोटोकॉल्स वापरले पाहिजे, या सगळ्या गोष्टी आपल्याला ह्या टॉपिकच्या अंडर शिकायच्या आहेत. तर ऑपरेटिव्ह प्रोसिजर जे काही ऑपरेशन्स आहेत, सर्जिकल प्रोसिजर्स आहेत, त्या कोणत्या कोणत्या आपल्याला शिकायच्या, तर डायलेटेशन अँड क्युरेटेज, ज्याला DNC म्हणतो आपण. कॉटरायझेशन, जे सर्व्हिक्सचं कॉटरायझेशन त्या ठिकाणी केलं जातं. ट्युबेक्टॉमी किंवा व्हॅसेक्टॉमी, जे प्रेग्नन्सी राहूच नये म्हणून जे काही ऑपरेशन केले जातात त्याला स्टरलायझेशन मध्ये ट्युबेक्टॉमी आणि व्हॅसेक्टॉमी. फिमेल मध्ये केलं तर ट्युबेक्टॉमी आणि मेल मध्ये केलं तर व्हॅसेक्टॉमी. ओके, असं म्हटलं जातं. त्यानंतर हिस्टेक्टॉमी. हिस्टेक्टॉमी म्हणजे गर्भाशय काढून टाकण्याचं जे काही ऑपरेशन असतं त्याला हिस्टेक्टॉमी म्हणतात. तर हे ॲब्डॉमिनल वेने पण करता येतं, व्हजायनल वेने पण करता येतं. ते दोन्ही मेथड आपल्याला या ठिकाणी शिकायच्या आहेत. ओके, मायमेक्टॉमी म्हणजे जी काही गर्भाशयाला गाठ असते, युटेराइन फायब्रॉइड आपण ज्याला म्हणतो, ती काढून टाकण्याचं जे काही ऑपरेशन असतं त्याला मायमेक्टॉमी म्हणतात. सिस्टेक्टॉमी, जर ओव्हेरियन सिस्ट असेल त्या ठिकाणी ती सिस्ट काढून टाकण्याचं जे काही ऑपरेशन असतं त्याला सिस्टेक्टॉमी म्हणतात. पॉलिपेक्टॉमी म्हणजे गर्भाशय आहे, सर्व्हिक्स आहे, या ठिकाणी कुठे जर पॉलिप असेल तर तो काढून टाकण्याचं जे काही ऑपरेशन आपण करतो, प्रोसिजर आपण करतो, त्याला पॉलिपेक्टॉमी म्हणतात. तर एवढ्या ज्या काही प्रोसिजर्स आहेत त्या आपल्याला या ठिकाणी बघायच्या आहेत आपल्या सिलेबसमध्ये. मग जेव्हा केव्हा आपण ही प्रोसिजर्स बघतो, मग तेव्हा त्याचं प्रोसिजर काय काय गोष्टी असतात त्या आपल्याला बघायला लागतात. परत जी काही मेन प्रोसिजर असते ती बघायला लागते, जसं पूर्वकर्म, पश्चातकर्म, प्रधान कर्म, ह्या गोष्टी आपण बघतो, तसं याच्याशी रिलेटेड पण त्या गोष्टी असतात. ओके, त्यानंतर जे आहे ते आपल्याला स्त्रीरोगामध्ये कोणकोणती औषधं वापरायला लागतात, क्लासिकल फॉर्म्युलेशन्स आपण काय काय वापरतो, किंवा इथे जे काय दिलेत हे तुम्ही फॉर एक्झाम्पल घेऊ शकता. हे तुम्हाला एक्झाम मध्ये इम्पॉर्टंट राहतात, व्हायवा मध्ये पण इम्पॉर्टंट असतात. तर हे तुम्हाला व्यवस्थित येणं गरजेचं आहे. याच्या व्यतिरिक्त बरीचशी औषधं स्त्रीरोगामध्ये वापरली जातात, फक्त एवढीच वापरतो असं होत नाही. ओके, तर ज्यांची फलश्रुती स्पेसिफिकली आपल्याला स्त्रीरोगाशी रिलेटेड आहे, किंवा मोस्ट ऑफ द टाइम ह्या गोष्टी यूज होतात, अशा कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत, तर चूर्णामध्ये पुष्याणू चूर्ण आहे, शतपुष्पा चूर्ण आहे, शतावरी आहे, नागकेशर आहे, घृतामध्ये फलघृत, काश्मीरी घृत, विदारी घृत, तेलामध्ये धातक्यादी तेल आहे, किंवा शतपुष्पा तेल आहे, चात्यादी तेल आहे, नारायण तेल आहे, आसवरिष्ठामध्ये अशोकारिष्ट, कुमारी आसव, रसौषधीमध्ये रजप्रवर्तिनी, प्रताप लंकेश्वर, गर्भपाल, पुष्पधन्वा. तर ही सगळी औषधं जी आहेत ती आपण स्त्रीरोगामध्ये बऱ्यापैकी वापरतो. क्वाथामध्ये नग्रोधादी क्वाथ आहे, दशमू क्वाथ आहे, पंचवल्कल आहे, सौभाग्य शुंठी पाक, पुगखंड किंवा पुगपाक, जीरकावलेह, कुष्मांडवलेह. तर ही सगळी औषधं बऱ्यापैकी आपण स्त्रीरोगामध्ये वापरतो. तर एक्झामच्या दृष्टीने तुम्हाला काय करायचंय की हे जी काही औषधं इथे आपण मेन्शन केली ह्याचे प्रत्येकाचा श्लोक काढून घ्यायचा, एका डायरीमध्ये नोट डाऊन करायचे, आणि ते त्याचे घटकद्रव्य आणि फलश्रुती असे श्लोक आतापासूनच जर तुम्ही पाठांतराला घेतले तर एक्झाम पर्यंत ते तुमचे परफेक्ट होऊन जातील. आणि थेअरीमध्ये पण जर तुम्हाला कुठला कल्प विचारला गेला
तर तो तुम्ही व्यवस्थित श्लोकासहित मग त्याचे कंटेंट आणि त्याचं फलश्रुतीमध्ये काय सांगितलं ते युटिलाइज आपण कसं करू शकतो हे मेन्शन करू शकता. प्लस व्हायवामध्ये पण जर विचारलं तर एक श्लोक सांगितला तरी तुमचं काम तिथे होऊन जातं. त्यामुळे या सगळ्या कल्पांचे श्लोक बऱ्यापैकी पाठ असणं, जितके जास्त शक्य होतील तितके पाठ करणं गरजेचं आहे. प्लस प्रॅक्टिस मध्ये पण वापरताना मग जर आपल्याला श्लोक माहिती असतील तर इझी आपल्याला कल्प निवडायला मदत होते. ओके. यासोबतच योनिव्यापदामध्ये जी काही लक्षणं आली आहेत त्याचं पण पाठांतर करणं गरजेचं आहे. योनिव्यापदामध्ये चिकित्सेचा मेन श्लोक जो जो कोणता असेल प्रत्येक योनिव्यापदाचा आणि लक्षणांचा, असं जर तुम्ही व्यवस्थित पाठांतर आतापासूनच सुरुवात केली तर बऱ्यापैकी तुमचं लवकर पाठ होऊन ते परफेक्ट होऊन जातं, म्हणजे एक्झाम मध्ये तुम्हाला त्याचं काही प्रॉब्लेम येत नाही. ओके. यानंतर जे आहे ते नॅशनल मॅटर्नल हेल्थ प्रोग्राम्स, हे प्रोग्राम्स पण कधी कधी एक्झाम मध्ये विचारले जातात, तर ते पण आपल्याला माहिती असले पाहिजे. त्यामध्ये फॅमिली प्लॅनिंग आहे, रिप्रोडक्टिव्ह अँड चाइल्ड हेल्थ आहे, जननी सुरक्षा, जननी शिशु सुरक्षा, असे नवीन नवीन प्रोग्राम गव्हर्नमेंटचे येत असतात आणि ते आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. ओके. त्यानंतर जो काही लास्ट टॉपिक आहे तो मेडिकल इथिक्स, रेकॉर्ड कसं मेंटेन करायचं आणि ह्याच्यामध्ये ऑडिट काय असतं, ऑप्स आणि गायनेक मध्ये ऑडिट काय असतं. तर मेडिकल इथिक्स काय असतात, रेकॉर्ड आपण त्याचं कसं मेंटेन केलं गेलं पाहिजे, आपल्याला जी काय आपली डे टू डे ओपीडी असते त्या ओपीडी लेव्हलला कसे आपण ते काय जो काय डेटा असतो पेशंटचा तो कसा मेंटेन केला पाहिजे, ज्या काय आपल्याकडे प्रोसिजर्स होत आहेत, नॉर्मल लेबर आहे, सिझेरियन आहे, ऑपरेशन्स आहेत किंवा एमटीपीज आहेत, तर हे जर आपल्याकडे होत असेल तर आपल्याला त्याचं पण रेकॉर्ड ठेवलं गेलं पाहिजे. गव्हर्नमेंट कडनं बऱ्याचशा गोष्टींचं ह्याच्यामध्ये ऑडिट होत असतं. मॅटर्निटी जे काही हॉस्पिटल्स असतात त्यामध्ये बऱ्यापैकी सर्व गोष्टींवरती गव्हर्नमेंटचं पण लक्ष असतं, त्यामुळे आपल्याला सर्व काही रेकॉर्ड आपलं असतं ते व्यवस्थित मेंटेन करायला लागतं. तर ओव्हरऑल जो काय आपला सिलेबस आहे प्रसूती तंत्र आणि स्त्रीरोगचा आपण सगळा या ठिकाणी डिटेलमध्ये बघितलाय आणि आता टॉपिक वाईज आपण जेव्हा बघणार त्यामध्ये आपण एक एक वन बाय वन टॉपिक त्याचं जे काय आयुर्वेदिक आणि मॉडर्नचं जे काय त्याच्याशी रिलेटेड गोष्टी असतील त्या सगळ्याच आपण बघणार आहोत आणि सोबतच त्याच्याशी रिलेटेड ज्या काही केस डिस्कशन म्हणा किंवा प्रॅक्टिकली आपल्याला त्याच्या काही जे काही केसेस क्लिनिकमध्ये बघायला मिळतात त्याची आपण मॅनेजमेंट कशी करतो ह्या सगळ्या गोष्टी आपण त्या वेळेला डिस्कस करणारच आहोत. तर सर्वांनी अभ्यासाचं छानसं प्लॅनिंग करून श्लोक पाठांतर करायला घेतले तर तुम्हाला सगळं जो काही अभ्यास आहे तुमचा शेवटपर्यंतचा तो करणं इझी जाईल, कारण लास्ट मुमेंटला आपण पाठांतर वगैरे या सगळ्या गोष्टी मॅनेज नाही करू शकत. नवीन तर कुठली गोष्ट एकदम एक्झामच्या जवळ गेल्यानंतर करू नये. जे काही पाठांतर असेल त्याचं अगोदरच नियोजन करायचं, जे काही तुमचे नोट्स असतील त्या जसा जसा तुमचा टॉपिक शिकून होतोय तसं तसं तुम्ही त्या नोट्स प्रिपेअर केल्या पाहिजेत किंवा मग ज्या काही आपल्या लेक्चर्सच्या नोट्स असतात त्याही तुम्ही वापरू शकता, त्या पण मोर दॅन सफिशियंट असतात. मग तरी तुम्हाला तुमचं काही यामध्ये ऍडिशन करायचे असेल तर तुम्ही तेही करू शकता. कुठल्या टॉपिक्सशी रिलेटेड चार्ट्स वगैरे बनवणं, त्याचे निमोनिक्स बनवणं, ट्रिक्स बनवणं, ह्या सगळ्या गोष्टी करून तुम्ही जास्तीत जास्त चांगला अभ्यास करू शकता. ओके. चलो, ऑल द बेस्ट. थँक यू.